नाशिक लोकसभेचं मतदान अवघ्या काही दिवसांवर असताना संजय राऊत यांनी मुख्यमंत्री शिंदेंवर गंभीर आरोप केले। नाशकात शिंदेंच्या आशीर्वादाने 800 कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप करत राऊत यांनी खळबळ उडवून दिली आहे। राऊत एवढ्यावरच थांबलेले नाहीयेत, तर त्यांनी शिंदेंची तक्रार थेट मोदींकडेही केलेली आहे। त्याचाच आढावा घेणारा हा एक रिपोर्ट पाहूया। मुख्यमंत्री शिंदेंवर संजय राऊतांचे गंभीर आरोप। पण नगरविकास खात्याचे तेव्हाचे मंत्री एकनाथ शिंदे होते, लक्षात घ्या। मुख्यमंत्र्यांच्या आशीर्वादाने 800 कोटींचा घोटाळा। हे 800 कोटी रुपये ठराविक बिल्डरांच्या घशात घातले। उलटा चोर कोतवाल को डाटे, शिंदे गटाचा पलटवार। लोकसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला असताना शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री शिंदेंवर गंभीर आरोप केले। नाशिक मनपात मुख्यमंत्री शिंदेंच्या आशीर्वादाने 800 कोटींचा घोटाळा झाल्याचा खळबळजनक आरोप राऊतांनी केला। तत्कालीन नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या मर्जीतील बिल्डरांच्या फायद्यासाठी नियम डावलून भूसंपादन केल्याचा आरोप राऊतांनी केला। नगरविकास खात्याचे तेव्हाचे मंत्री एकनाथ शिंदे होते, लक्षात घ्या। नाशिक मधली आपली जी बिल्डर लॉबी आहे त्यांचा फायदा व्हावा म्हणून 157 कोटी रुपयांची परवानगी असताना सुद्धा महापालिकेचं प्रशासन, इकडले भाजपचे पदाधिकारी आणि आपल्या मर्जीतले बिल्डर यांच्या लाभासाठी 800 कोटी रुपयांचे भूसंपादन केलं। याची गरज नाही। नाशिकमधील या भूसंपादन घोटाळ्याची तक्रार राऊतांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे केली आहे। या पत्रात राऊतांनी काय म्हटलंय पाहूया। माननीय नरेंद्र मोदी, तत्कालीन नगरविकास मंत्री एकनाथ शिंदेंच्या आदेशाने नाशिक महापालिकेमार्फत खासगी वाटाघाटीद्वारे भूसंपादनाचे अनेक प्रस्ताव मंजूर करण्यात आले। यामध्ये नाशिक शहरातील ठराविक बिल्डरांचं हित डोळ्यांसमोर ठेवून त्यांना 700 कोटी रुपयांचा जमिनीचा मोबदला म्हणून वाटप करून मोठा घोटाळा करण्यात आला। मुख्यमंत्री या प्रकरणाची चौकशी टाळून संबंधित बिल्डरांना पाठीशी घालतात। महापालिकेने बिल्डरांना दिलेला मोबदला व जिल्हाधिकाऱ्यांमार्फत नियमित भूसंपादनाद्वारे महापालिकेने दिलेला मोबदला या दोन्ही प्रक्रियांमध्ये 800 कोटींचा घोटाळा झाल्याचं स्पष्ट होत आहे। सर्व दोषींवर कडक कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी संजय राऊतांनी केली आहे। दरम्यान उलटा चोर कोतवाल को डाटे अशा शब्दात शिवसेना शिंदे गटाने राऊतांवर जोरदार पलटवार केलाय। त्याच्यामुळे उलटा चोर कोतवाल को डाटे असं त्याच्यातलं मला हे वाटतंय। त्याच्यामुळे त्यांनी असं बोललं नाही पाहिजे। मी आज त्यांच्या विरोधात बोलतोय म्हणजे मी इकडे आलो म्हणून बोलतोय असं नाहीये। मला ते माहित आहे या भूसंपादनामध्ये कोण कोण आहेत, हे सगळे आहेत, सगळ्यांचे हात बरबटलेले आहेत। त्याच्यामुळे कोणी काय केलं आणि कोणी मांजर दूध पिती डोळे झाकून पिली तर ते लोकांना दिसत असतं। आज एक पत्रकार परिषद झाली सकाळी शिवसेना उभाटाचे नेते संजय राऊतांची। मला असं वाटतं की काल जे घडलं ते कोणाचं पाप आहे ते झाकण्यासाठी आज शिंदे साहेबांवर एक पत्रकार परिषद केली आणि त्याच्यामध्ये अनेक खोटे आरोप शिंदे साहेबांवर करण्यात आले। त्याचं कारण एवढंच होतं की कालचा जो प्रसंग घडलेला आहे त्याच्यावरनं मुंबईकरांचं, महाराष्ट्रातल्या जनतेचं लक्ष डायव्हर्ट व्हावं। आणि निवडणुकीच्या तोंडावर राऊतांच्या आरोपांमुळे मुख्यमंत्री शिंदेंची मोठी कोंडी झाली आहे। नाशिकमध्ये त्याचा फटका शिंदे गटाच्या उमेदवाराला बसणार का याची चर्चा सुरू झाली आहे। योगेश खरे, झी 24 तास, नाशिक।